नमस्कार मित्रांनो. आज टेक्निकल अनालिसिस सीरीज मध्ये आपण कॅन्डल्स बाबत संपूर्ण माहिती घेऊया. तर कॅन्डल्स बाबत संपूर्ण माहिती घेत असताना कॅन्डल्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कॅन्डल्स नेमकं काय दर्शवते हे सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. तर कॅन्डल्स नेमकं काय दर्शवते, तर एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट शेअर्सचे भाव दर्शवण्याचं काम कॅन्डलस्टिक करते. तर कॅन्डलस्टिक काय करते, एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट शेअर्सचे भाव दर्शवण्याचं काम कॅन्डलस्टिक करते. तर या प्रकरणामध्ये आपण कॅन्डल्स बाबत संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर या सुरुवातीला आपण कॅन्डलस्टिकची रचना म्हणजे नेमकं काय असते, तर कॅन्डलस्टिकची रचनेच्या संदर्भात आपल्याला ज्या विशिष्ट काही गोष्टी जाणून ठेवायच्या आहेत त्या या ठिकाणी आपण सादर करू. बघा, जर सुरुवातीला एखाद्या समजा मी इथे सुरुवातीला या आधीच कॅन्डल्स काढलेली आहे. तर बघा, जर एखाद्या शर्टचे भाव सुरुवात ही एका दिवसाची संपूर्ण कॅन्डल आहे, एका दिवसाची पूर्ण कॅन्डल आहे. तर त्या एखाद्या दिवशी त्या म्हणजे विशिष्ट वेळेला म्हणजे त्या एखाद्या दिवशी त्या शर्टचे भाव सुरुवातीला 30 रुपयाला ओपन झाले. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, जेव्हा चार्ट असतो तेव्हा सुरुवातीला या ऍक्सिस वरती म्हणजे या रेषेवरती काय दिलेलं असते, वेळ दर्शवलेला असतो, वेळ आणि तारीख दर्शवलेली असते. तर या लाईन वरती काय दर्शवलेले असते, तर त्या शेअर्सचे भाव दर्शवलेले असते. तर शेअर्सचे भाव हे काय कशा पद्धतीने दर्शवलेले असतात, सुरुवातीला कमी म्हणजे वाढत्या प्रमाणात ते भाव लिहिलेले असतात आणि शेअरचे भाव वाढत जाते, कधी शेअरचे भाव कमी होत जातात. या प्राइस वरून आपल्याला ते संपूर्ण लक्षात येणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण या कॅन्डलच्या संदर्भात समजून घेऊया. तर यामध्ये ही कॅन्डल ग्रीन का बरं बनलेली आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ. तर बघा, सुरुवातीला काय झालं, इथे ती कॅन्डल ओपन झाली असं लिहिलेलं आहे. ती कॅन्डल ओपन झालेली आहे किती रुपयावरती, 30 रुपयावरती. त्यानंतर त्या कॅन्डलचे भाव वाढून दिवसभरामध्ये वाढत जाऊन त्या कॅन्डलचे भाव शेवटी 60 पर्यंत गेले आणि त्याच्यानंतर ते भाव बंद झाले. 60 पर्यंत गेल्यानंतर काय झाले, बंद झाले. मग आपल्याला काय करायचं आहे, ओपन भाव म्हणजे खुलता भाव, त्याला मराठीत आपण खुलता भाव म्हणतो, आणि क्लोज म्हणजे त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये बंद भाव. जर समजा बंद भाव हा ओपन भावापेक्षा म्हणजे खुलत्या भावापेक्षा जर जास्त असेल तर त्या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डलस्टिक म्हणतो आणि तेव्हा तिला आपण ग्रीन कलर देतो. तिला कोणता कलर देतो, ग्रीन कलर देतो. तर आता काय होईल, ग्रीन कलर देतो आणि हा जो भाग आहे म्हणजे खुलता भाग आणि बंद भाव, खुलता भाव आणि बंद भाव या दरम्यानचा जो भाग असेल त्या भागाला आपण पूर्ण बॉक्स करून त्या भागाला आपण त्या कॅन्डलची बॉडी असे म्हणतो. या संपूर्ण भागाला त्या कॅन्डलची काय म्हणतो, बॉडी असे म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी या कॅन्डल मध्ये काय आलेलं आहे, जिथे ओपन झाल्यानंतर भाव वरती गेलेले आहेत. प्रत्येक कॅन्डल मध्ये 4 भाग असतात. म्हणजे काय सांगतो, ओपन, लो, हाय आणि क्लोज. आता ओपन झाल्यानंतर भाव खाली इथपर्यंत आलेला आहे, याच्या खाली गेलेला आहे का भाव, नाही. तर म्हणजे हा जो ओपन आहे तोच लो आहे आणि त्याच्यानंतर भाव वाढत जाऊन या हाय पर्यंत गेलेले आहे, याच्यावरती गेलेले नाही, या हाय पर्यंत गेलेले आहे. म्हणजे हा जो भाग आहे हा हाय आहे आणि हाय वरती गेल्यानंतर इथेच भाव तो बंद झालेला आहे म्हणजे क्लोज झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रत्येक कॅन्डलला काय असतो, ओपन, लो, हाय आणि क्लोज. आता या कॅन्डलला ग्रीन कलर का दिलेला आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. जर समजा खुलता भाव हा म्हणजे बंद भाव हा खुलत्या भावापेक्षा, हा जो बंद भाव आहे 60 रुपये, या खुलता भाव किती आहे, 30 रुपये, यापेक्षा जर जास्त असेल म्हणजे खुलत्या भावापेक्षा जर जास्त असेल तेव्हा त्या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डलस्टिक म्हणतो. आणि बुलिश कॅन्डलस्टिक म्हटल्यानंतर जो ओपन आणि क्लोज या दरम्यानचा भाग आहे त्या भागाला आपण
त्या कॅन्डलची बॉडी असे म्हणून तिला आपण ग्रीन कलर देतो. ठीक आहे. या ठिकाणी आता परत दुसरी कॅन्डल आपण ही दुसऱ्या दिवसाची एक कॅन्डल आहे असं समजू. यानंतर आता इथे काय झालेलं आहे, या ठिकाणी ओपन झालेले आहे. त्या शेअरचे भाव काय झालेला आहे या ठिकाणी, म्हणजे समजा या ठिकाणी म्हणजे 30 रुपयावरती ओपन झालेले आहे. त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर ते भाव खाली 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 जाऊन 20 रुपयापर्यंत ते भाव गेलेले आहे. परत काय झालं, 20 रुपयापासून परत भाव वाढून 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 इथपर्यंत गेलेला आहे. म्हणजे त्या कॅन्डलचे वाढून वाढून या टोकापर्यंत गेलेला, म्हणजे सर्वात वरतीचा भाग कोणता आहे, हा वाला, त्याला आपण हाय म्हणतो. परत बंद व्हायच्या वेळेवरती काय झालं की भाव खाली येऊन इथे क्लोज झाले, भाव खाली येऊन इथे क्लोज झाले. तर आता आपल्याला काय शिकलेलं आहे, सुरुवातीला जो ओपन भाव आहे आणि खुलता भाव आहे त्याला आपण बॉक्स करणार, त्याला डब्यामध्ये घेणार, बरोबर आहे. या भागाला त्या कॅन्डलची काय म्हणतो आपण, बॉडी असे म्हणतो. आणि जर बंद भाव म्हणजे क्लोज भाव हा ओपन भावापेक्षा जास्त असेल तर त्या पूर्ण भागाला आपण ग्रीन कलर देतो. ठीक आहे. मग इथपर्यंत बॉडी समजलेला आहे. इथे काय झालं, आता जेव्हा म्हणजे भाव ओपन झाले त्याच्यानंतर भाव काय झाले, सरळ वरती नाही गेले, परत खाली आले. तर सर्वात शेवटचे खाली किती कुठपर्यंत आले, या ठिकाणापर्यंत आले. तर या भागाला आपण त्या कॅन्डलचा काय म्हणतो, लो म्हणतो. जिथपर्यंत खाली आले तिथपर्यंत आपण त्याला लो म्हणतो. आणि खाली म्हणजे इथून खाली आले इथे आपल्याला जी एक सरळ रेष दिसत आहे तिला आपण त्या कॅन्डलची वीक असे म्हणतो. ठीक आहे. मग या भागाला काय म्हणणार, वीक. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा काय झाली, वीक. ही झाली हायर वीक, अप्पर वीक आणि ही झाली खाली असल्यामुळे लोअर वीक. तर ठीक आहे. तर या कॅन्डल्स मध्ये काय आहे, ही झाली वीक, कॅन्डलची वीक. त्याच्यानंतर ही काय झाली, कॅन्डलची पूर्ण बॉडी आणि ही सुद्धा वीक. तर आणि कॅन्डल्स मध्ये काय काय असते, ओपन भाव असतो, लो भाव असतो, हाय असतो आणि क्लोज असतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपल्याला ही ग्रीन का कॅन्डल बनलेली आहे. तर बघा, जर समजा बंद भाव हा ओपन म्हणजे बंद भाव हा खुलत्या भावापेक्षा जर जास्त असेल तर तेव्हा तिला आपण बुलिश कॅन्डल्स म्हणून बुलिश कॅन्डल असे म्हणतो. आणि तिचा कलर जो आहे, रंग जो आहे तो ग्रीन कलर देतो. ठीक आहे.